आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये फ्रिक्शन या चॅप्टरवर आधारित टाइप नंबर 2 फोर्स पी इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू इफ द बॉडी इज इन लिमिटिंग इक्विलिब्रियम. सी फिगर. म्हणजे जी काही डायग्राम दिलेले आहे या डायग्रामच्या आधारे जी काही आपल्याला लोड डब्ल्यू आहे तो फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग या डायग्राम मध्ये गिवन डाटा काय काय दिला एकदा नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिलेला आपल्याला, जो काय फोर्स पी आहे तो किती दिलेला आहे 500 न्यूटन. त्याचा जो काय अँगल थिटा आहे तो किती दिलेला आहे 30 डिग्री. आणि जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे तो किती दिलाय 0.25. आणि टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, जो काय लोड डब्ल्यू आहे तो फाइंड आउट करायला सांगितलं. लोड डब्ल्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे आपल्याला सिस्टीम कशी दिलाय, लिमिटिंग इक्विलिब्रियम. लिमिटिंग इक्विलिब्रियम म्हणजेच काय असतं, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग एकदा बघा, हा लोड डब्ल्यू डाऊनवर्ड आहे, याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार, नॉर्मल रिॲक्शन आर ही जर का डाऊनवर्ड असेल तर अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय करणार. हा फोर्स कसा आहे, आतल्या डायरेक्शनला आहे. कसा आहे तो इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असेल तर काय करतो, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल अशा दोन टाइप मध्ये आपण काय करत असतो, फोर्स रिझॉल्व्ह करत असतो. मग हॉरिझॉन्टल आतल्या डायरेक्शनला येतो म्हटल्यावर आतल्या डायरेक्शनला, हा व्हर्टिकल आतल्या डायरेक्शनला येतो म्हणून आतल्या डायरेक्शन. फोर्स किती आहे 500. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस अँगल हॉरिझॉन्टल सोबत किती आहे 30. सिमिलरली व्हर्टिकल साठी बघा, फोर्स 500 व्हर्टिकल असल्यामुळे साइन हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती आहे 30. जर फोर्स आपण या साईडने लावला तर बॉडी काय होणार आहे, ह्या साईडला येणार. जर का बॉडी या साईडला येत असेल तर जो काय आपला फ्रिक्शनल फोर्स आहे तो कोणत्या डायरेक्शनला जाणार, ह्या डायरेक्शन. म्हणजे जो काय आपला एफ आहे तो कोणत्या डायरेक्शन असणार, या डायरेक्शनला. एफ म्हणजेच काय असतं म्यू आर. बॉडीला रेस्ट पोझिशन मध्ये ठेवायचं काम कोण करतं, फ्रिक्शनल फोर्स. जर बॉडी या साईडला येत असेल तर फ्रिक्शनल फोर्स काय करावा लागेल आपल्याला, या साईडला अप्लाय करावा लागेल. म्हणजे आता सर्व फोर्स सिस्टीम इथं रिझॉल्व्ह केले. याच्या साहाय्याने काय करूया, आन्सर डब्ल्यूचं फाइंड आउट करूया. मग आता बघा, सिस्टीम आपल्याला काय सांगितलंय, लिमिटिंग इक्विलिब्रियम. म्हणजेच फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम म्हणजेच काय असणार आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. एफ एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स, राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेतो, लेफ्टला येणारे निगेटिव्ह घेतो. आता काय करूया, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन करूया. पहिला बघा, एफ राईट साईडला चालला, राईटला जाणारे पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस एफ. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल इथं हा हॉरिझॉन्टल आहे 500 कॉस 30. 500 कॉस 30 कोणत्या डायरेक्शन येतो, ह्या डायरेक्शन म्हणजेच लेफ्टला येणारे निगेटिव्ह. हा कसा आहे, इज इक्वल टू ज्या साईडला निगेटिव्ह आहे तिकडे पाठवल्यानंतर पॉझिटिव्ह होणार. म्हणजेच एफ इज इक्वल टू 500 कॉस 30. कॅल्क्युलेट करूया. जो काय आपला एफ ची व्हॅल्यू आहे किती असणार आहे 500 कॉस 30. 500 कॉस 30 इज इक्वल टू किती आन्सर आलं 433.012. 27 आहे, इथं 3 लिहिलं तरी चालतंय न्यूटन. म्हणजेच एफ म्हणजेच काय, जी काय आपली फ्रिक्शनल फोर्स एफ आहे त्याची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे. आता काय करूया, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 करूया. एफ वाय म्हणजे व्हर्टिकल फोर्स, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह घेत असतो. आता सर्व व्हर्टिकल फोर्स हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल लोड डब्ल्यू कोणत्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड म्हणजेच काय घेत असतो आपण मायनस. नेक्स्ट बघा, हा आर अपवर्ड चालला, अपवर्ड म्हणजेच पॉझिटिव्ह प्लस आर. नेक्स्ट बघा, हा 500 साइन 30 कोणत्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड कसे घेतो मायनस. यामध्ये बघा डब्ल्यू आणि आर या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू इथं माहित नाही, ऍज इट इज ठेवा. म्हणजेच काय होणार, हा मायनस जर का दुसऱ्या साईडला पाठवलं तर काय होणार, प्लस होणार. म्हणजेच काय होणार बघा, प्लस आर ऍज इट इज ठेवा, मायनस डब्ल्यू सुद्धा ऍज इट इज ठेवा. आणि हा मायनस इज इक्वल टूच्या इकडच्या साईडला तो इकडे पाठवा. म्हणजेच काय होणार 500 साइन 30. म्हणजेच काय होणार, आर मायनस डब्ल्यू इज इक्वल टू 500 साइन 30. किती आन्सर आला आपलं 250. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इथं आर ची व्हॅल्यू आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू दोघांपैकी कोणती व्हॅल्यू माहिती आहे का, तर दोन्ही पण व्हॅल्यू माहित नाही. मग आपल्याला जो काही फ्रिक्शनल फोर्स एफ आहे त्याचा फॉर्म्युला माहित आहे. फ्रिक्शनल फोर्स एफ म्हणजेच काय असतो म्यू इंटू आर. आता बघा, म्यू ची व्हॅल्यू त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला आर ची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही दिली. एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. मग काय करूया, दोन व्हॅल्यू माहित आहेत तर आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आर इज इक्वल टू, हा इकडे म्यू काय इंटू इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार म्हणजेच एफ बाय म्यू. एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली किती आहे 433.012 डिवाइड बाय म्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.25. म्हणजेच काय येणार, जो काय आपला नॉर्मल रिॲक्शन आर किती येणार 433.012 डिवाइड बाय 0.25. किती आन्सर आला आपलं
1732.048 याचं युनिट काय असणार आहे? न्यूटन. कारण इथे सर्व फोर्स कसे आहेत? न्यूटन मध्ये आहेत. इथं आरची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. हे काय करूया? इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून अननोन व्हॅल्यू डब्ल्यूची डब्ल्यू व्हॅल्यू फाइंड आउट करूया. म्हणजेच काय? पुट व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं? आर मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू 250. इथं आरची व्हॅल्यू पुट करूया. आर किती आहे? 1732.048 मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू 250. हा मायनस इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार आणि हा प्लस इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार. म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल्स टू काय होणार? 1732.048 मायनस 250. कॅल्क्युलेट करूया लोड डब्ल्यू. 1732.048 मायनस 250 किती आन्सर आलं आपलं? 1482.048. याचं युनिट काय असणार आहे? न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लोड डब्ल्यू आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. यात जर का आपल्याला ऍडिशनल रिझल्टंट रिॲक्शन यस जर का फाइंड आउट करायला सांगितलं तर याचा फॉर्म्युला काय असतो? एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर यांचं काय करायचं? अंडर रूट मध्ये घ्यायचं. मग ह्याचा स्क्वेअर करायचं प्लस ह्याचा स्क्वेअर करायचं. जे काय आन्सर येईल त्याचं अंडर रूट घेतलं तर काय येणार? कॅपिटल एस रिझल्टंट रिॲक्शनची व्हॅल्यू येणार. दुसरा फॉर्म्युला काय असतो त्याचाच? एस इज इक्वल टू आर अंडर रूट 1 प्लस म्यू स्क्वेअर. आपल्याला म्यू त्यांनी दिलेला आहे त्याचा स्क्वेअर करायचं प्लस 1 करायचं. जे काय आन्सर येईल त्याचा अंडर रूट घ्यायचं आणि आलेल्या आन्सरला काय करायचं? आरनं इंटू करायचं. म्हणजेच काय येणार? आपलं रिझल्टंट रिॲक्शन याची व्हॅल्यू असणार आहे. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.